नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत भारतातील सर्वात लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही टाटा पंच बद्दल। ही गाडी केवळ स्टायलिशच नाही तर किफायतशीर, सुरक्षित आणि अनेक फीचर्सने भरलेली आहे। तुम्ही शहरात ड्राइव्ह करत असाल किंवा लांबच्या ट्रिपवर जात असाल, ही गाडी सगळीकडे झळकते। तर पुढच्या 30 मिनिटात आपण टाटा पंचच्या प्रत्येक पैलूवर नजर टाकणार आहोत, तिचं डिझाइन, इंजिन, परफॉर्मन्स, सेफ्टी, मायलेज आणि अजून बरंच काही। सोबतच तिची स्पर्धक गाड्यांसोबत तुलना देखील करू। तर आमच्यासोबत राहा आणि चला सुरुवात करूया। टाटा पंच प्रथम 18 ऑक्टोबर 2021 रोजी लॉन्च झाली होती आणि केवळ 30 महिन्यात या गाडीच्या 3.5 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे। मार्चमध्ये ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली होती। चला पाहूया ही गाडी एवढी खास का आहे। डिझाइन टाटा पंच टाटाच्या अल्फार्क प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, जो तिला मजबूत आणि हलकं बनवतो। तिचं लुक टाटाच्या मोठ्या एसयूव्ही सारख्या हॅरियर आणि सफारी पासून प्रेरित आहे। फ्रंट स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन, वरती लेड डीआरएल्स आणि खाली प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, ग्लॉस ब्लॅक ग्रिल आणि क्रोम स्ट्रिप तिला एक प्रीमियम लुक देतात। साइड स्क्वेअर व्हील आर्चेस, 16 इंच अलॉय व्हील्स आणि ब्लॅक क्लॅडिंग सारखा रग्ड लुक। रियर शेप लेड टेललॅम्प्स आणि रियर विंडशील्डवर राइनो लोगो, एक छोटा पण मजेदार। ही गाडी 8 रंगांमध्ये येते आणि ड्युअलटोन व्हेरियंट्स तिला आणखी आकर्षक बनवतात। माझी आवडती आहे ॲटॉमिक ऑरेंज, तुमची आवडती कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा। इंटिरियर टाटा पंचचं इंटिरियर स्वच्छ आणि प्रॅक्टिकल आहे। डॅशबोर्ड ड्युअलटोन डॅशबोर्ड, प्रीमियम फील्स। एक 0.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, जो वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करतो। सीट्स खूप आरामदायक आहेत, विशेषतः लांब ड्राइव्हसाठी। मागच्या सीटवर 4 लोक आरामात बसू शकतात, पण 3 लोकांसाठी थोडंसं टाईट वाटू शकतं। फीचर्स: ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर्स, रियर एसी वेंट्स आणि टाटाचं इरा कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी। व्हॉट्सॲप आणि SMS रीडआउट फीचर देखील आहे। बूट स्पेस 366 लिटरचा बूट स्पेस एक लहान फॅमिलीसाठी पुरेसा आहे आणि ग्लोव्ह बॉक्स कूल्ड आहे, उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स ठेवण्यासाठी परफेक्ट। पण मागच्या आर्मरेस्टमध्ये कप होल्डर्स नसल्याचं जाणवतं। इंजिन आणि परफॉर्मन्स इंजिन 1.2 लिटर 3 सिलेंडर रिव्होट्रॉन पेट्रोल इंजिन, जो 86 HP पॉवर आणि 113 टॉर्क देतो। ट्रान्समिशन 5 स्पीड मॅन्युअल किंवा 5 स्पीड पर्याय। CNG व्हेरियंट पंचचा CNG व्हेरियंट ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजीसह येतो, जो 26.99 किमीचा मायलेज देतो। शहरामध्ये ड्रायव्हिंगसाठी ही गाडी खूप हलकी आणि सोपी आहे। 187 mm ग्राउंड क्लिअरन्स खराब रस्त्यांवर सुद्धा तिला समर्थ बनवतं। पण जर तुम्ही हायस्पीड ड्रायव्हिंगच्या शोधात असाल, तर इंजिन थोडं कमी ताकदवान वाटू शकतं। 3000 RPM नंतरच पॉवर चांगलं मिळतं। व्हेरियंटमध्ये गिअर शिफ्टिंग थोडी संथ आहे, पण क्रूज कंट्रोलमुळे हायवेवर मजा येते। नक्कीच खाली दिलेला मजकूर तुमच्या दिलेल्या हिंदी स्क्रिप्टचा मराठी अनुवाद आहे, जो YouTube सादरीकरणासाठी उपयुक्त आहे। टाटा पंचची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची सेफ्टी, सुरक्षा। ग्लोबल एनकॅप कडून 5 स्टार रेटिंग मिळवणारी ही कार या सेगमेंटमध्ये सर्वात टॉपवर आहे। सेफ्टी फीचर्स: ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ॲब्स विथ रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, आयसोफिक्स चाइल्ड सीट अकर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम। बिल्ड क्वालिटी टाटा पंचची मजबूत बिल्ड क्वालिटी लहान अपघातांमध्येही चांगली सुरक्षा देते। ड्रायव्हर सीटबेल्टमध्ये प्रिटेन्शनर आणि लोड लिमिटर यांसारखी फीचर्स दिली आहेत, जी सेफ्टी आणखी वाढवतात। 6 एअरबॅग्सची अनुपस्थिती काही लोकांना खटकू शकते, पण या प्राइस रेंजमध्ये हा सेफ्टी पॅकेज खरोखरच उत्कृष्ट आहे। मायलेज आणि मेंटेनन्स पेट्रोल मायलेज मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 18.8 ते 20.09 किमी/लिटर, व्हेरियंटमध्ये 18.82 किमी/लिटर। CNG मायलेज 26.99 किमी/ग्रॅम, ज्यामुळे ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूपच किफायतशीर ठरते। मेंटेनन्स पहिल्या 3 सर्व्हिसेस फ्री आहेत। चौथ्या सर्व्हिसचा खर्च सुमारे 5000 रुपये आहे। काही युजर्सनी सर्व्हिस सेंटरबद्दल तक्रारी केल्या आहेत, उशीर होणे,
स्टाफचा अपुरेपणा वगैरे. टाटाने या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. नवीन मान्यताप्राप्त इंजिन कमी कंपनांसह येते, ज्यामुळे ड्रायव्हिंग आणखी स्मूथ होते. टाटा पंचवी कॉम्पिटिटर्स. पंचवी निसान मॅग्नाइट. मॅग्नाइटमध्ये टर्बो इंजिनचा पर्याय आहे, ज्यामुळे पॉवर जास्त मिळतो. पण सेफ्टी आणि बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत टाटा पंच वरचढ ठरते. पंचवी रेनॉल्ट कायगर. कायगरचं इंटिरियर थोडं जास्त प्रीमियम वाटतं, पण पंचचं मायलेज आणि सेफ्टी या बाबतीत ती पुढे आहे. पंचवी मारुती इग्निस. इग्निसचं इंजिन अधिक रिफाइंड आहे, पण सेफ्टी आणि फीचर्सच्या बाबतीत टाटा पंच बाजी मारते.